रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय। रिपाईचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष कोण? रिपाई पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक संपन्न। रिपाई बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव बैठकीला गैरहजर। कल्याण सुभाष पटनाईक। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या कल्याण डोंबिवली शहर जिल्हा कमिटीमध्ये संघटनात्मक पातळीवर रविवार ऑगस्ट 23 रोजी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। पक्षाच्या कल्याण डोंबिवली शहर जिल्हा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रल्हादजी जाधव यांना जिल्हाध्यक्ष पदावरून सन्मानपूर्वक पदमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकातून व आज रोजी कल्याण येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या रिपाई पदाधिकारी यांच्या बैठकीत पत्रकार परिषद घेऊन रिपाई स्थानिक वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी यांनी माहिती दिली। रिपाई पक्षाच्या 13 ऑगस्ट 2026 रोजी कल्याण शहरात झालेल्या बैठकीत याबाबत एकमताने ठराव करण्यात आला। प्रल्हादजी जाधव यांच्या कार्यकाळाला 33 वर्षे पूर्ण झाली असून त्यांच्या पदोन्नतीबाबतचा ठराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे राष्ट्रीय नेते तथा सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार रामदास आठवले तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीकडे पाठविण्यात आला होता। वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झालेल्या आदेशानुसार प्रल्हादजी जाधव यांना कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष पदावरून सन्मानपूर्वक पदमुक्त करण्यात येत असल्याचे रिपाई स्थानिक पदाधिकारी अण्णा रोगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपाई नेते दयाल बहादुरे यांच्या अध्यक्षतेखाली रिपाई पदाधिकारी माणिक उगडे, किशोर मगरे, भीमराव डोळस, रमेश बर्वे, सिद्धार्थ रणपिसे, मीनाताई साळवे, तुकाराम पवार, वसंत टेकाळे, प्रकाश रोगडे, सुशील मनोहर यांच्या उपस्थितीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच पक्षहित लक्षात घेऊन पुढील संघटनात्मक कामकाजासाठी तात्काळ प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून नवीन पदाधिकाऱ्याची नियुक्ती जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे। या निर्णयाची माहिती देण्यासाठी 23 ऑगस्ट 2026 रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा कमिटीच्या वतीने संबंधित निर्णयाची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली। पक्षाच्या संघटनात्मक पुनर्बांधणीच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून आगामी काळात कल्याण डोंबिवली शहरातील पक्षाच्या कामकाजाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षपदाचा पुढील प्रभारी कोण असेल याबाबत पक्षाकडून अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे। दुसरीकडे आज झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मुख्य असा निर्णय घेण्यात आला आहे की 2 महिन्यापूर्वी डोंबिवली शहर अध्यक्षपदी किशोर मगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या महत्त्वाच्या बैठकीत असा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे की रिपाई पदाधिकारी किशोर मगरे यांची 16 ऑक्टोबर 26 ते 16 ऑक्टोबर 2031 पर्यंत पुन्हा एकमताने डोंबिवली शहर अध्यक्ष म्हणून आधीच नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। असा जाहीर खुलासा रिपाई वरिष्ठ पदाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे। दुसरीकडे रिपाई बैठक संपन्न झाल्यानंतर स्थानिक रिपाई पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा व कुजबूज सुरू होती की डोंबिवलीचे रिपाईच पदाधिकारी माणिक उगडे यांची कल्याण डोंबिवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे। परंतु रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले या संदर्भात आज रोजी झालेल्या रिपाईच्या पदाधिकारी ठराव बैठकीतील प्रभारी जिल्हा अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करतील याची उत्सुकता रिपाई पदाधिकारी यांना लागली आहे। रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रल्हाद जाधव हे अध्यक्ष आहेत। आज 35-32 वर्षापासून तेच अध्यक्ष असल्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आमचे नगरसेवक सुद्धा जात नाहीये निवडून। त्याचप्रमाणे आपसामध्ये भांडण लावून कोर्टामध्ये प्रल्हाद जाधवने पुष्कळ लोकांवर केसेस केलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टींचा विचार आठवले साहेबांच्या कानावर आम्ही टाकले। आमचे अध्यक्ष त्यांनी सांगितलं सर्वांच्या वतीने ठराव पास करा आणि तो ठराव माझ्याकडे पाठवा आणि त्याप्रमाणे हा संपूर्ण जे ठराव आम्ही पास केलेला आहे आणि जे जे सदस्य आहेत त्यांच्या सह्या घेतलेल्या आहे आणि हे पत्र आजच्या सभेचे अध्यक्ष महोदय आयुष्यमान दयाल बहादूर हे केंद्रीय आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेऊन आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। विशेष महत्त्वाचं जो प्रल्हाद जाधव अध्यक्ष म्हणून काढल्यानंतर कोणाला अध्यक्ष करायचं आहे त्याच्यासाठी ज्यांना अध्यक्ष व्हायचं इच्छुकांना या 5 दिवसामध्ये या 5 दिवसात आमचं ते लेखी घेणार आणि ते लेखी घेतल्यानंतर आम्ही आठवले साहेबांकडे पाठवणार आणि आठवले साहेब जे म्हणतील त्यांना आम्ही अध्यक्ष करणार। हा पहिला मुद्दा। अध्यक्ष निवडून आल्यानंतर महिला आघाडी, युवक आघाडी आणि फादरवाडी आघाडी त्या पक्षाच्या लोकांनी सदस्य नोंदणी केल्यानंतर ज्या अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली सदस्य नोंदणी करून आणि त्याच्यानंतर मग संपूर्ण कल्याण डोंबिवली महापालिकेचे कार्यकारी निवडला जाईल अशा प्रकारचा ठराव पास केलेला आहे एकमताने। आणि लोकांना काय वाटलं कार्यकर्त्यांना आम्ही बी प्रल्हाद जाधवला अध्यक्ष म्हणून काल आम्हालाही कोणी काढत आहे की काय, पण जे जुने कार्यकर्ते आहेत प्रल्हाद जाधवच्या अध्यक्षतेखाली ते तसेच राहतील अशा प्रकारचं त्यांना पत्र दिलेलं आहे। फक्त जिल्हा अध्यक्षसाठी झालंय काय बाकीचे तसेच राहिले पण जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधवना
पक्षात म्हणजे पदावरून काढायचं आणि त्यांना महाराष्ट्र कार्यकारिणीवर पाठवायचं आहे. एक मताने तो मी ठराव पास केलेला आहे. पण 36 वर्ष का लागली? प्रल्हाद जाधव हे 36 ते वर्ष आठवले एकाच पदावर साहेबांना होते. विचारा. नाही, पण एकूण प्रल्हाद जाधवाला जर तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून पद काढून घेताय तर नवीन जे जिल्हाध्यक्ष दिन ते ठरवणार ना की बाकीचे कार्यकारिणी किंवा बाकीचे पद. मी सांगतो साहेब त्यांना कॅमेरा तिथून मारू नका, उचलत दिसतं याच्यात. आम्ही आठवले साहेबांच्या सूचनेप्रमाणे आम्ही जिल्हाध्यक्ष पदासाठी नवीन जिल्हाध्यक्ष पदासाठी नावं याने मागितलेली आहेत. ती नावं 2-4 दिवसामध्ये ती नावं आली की त्याची आम्ही आठवले साहेबांकडे ते नावं देणार आहोत आणि त्यानंतर जे जिल्हाध्यक्ष कोण असेल तारीख म्हणजे तो ॲक्टिव्ह असेल आणि एक प्रकारचा कॅपेबल असेल असा जिल्हाध्यक्षाची निवड आठवले साहेब लवकरच करणार आहे. राष्ट्रीय नेते आमचे रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज ठाणे प्रदेशांनी आयोजित केली होती ही बैठक, पत्रकार परिषद आमचे अण्णासाहेब रोकडे यांनी आयोजित केली होती आणि त्या बैठकीला आमचे माननीय नेते केंद्रीय राष्ट्रीय सचिव दयालजी भादुरे साहेब तसेच ठाणा प्रदेश ग्रामीणचे निरीक्षक बाळाराम गायकवाड साहेब तसेच आमचे ठाणा प्रदेशचे अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे तसेच ठाणे प्रदेशचे उपाध्यक्ष माणिकरावजी उघडे, ठाणा प्रदेशचे संघटक समाधानजी तायडे, डोंबिवली शहर सचिव आणि कल्याण डोंबिवली महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे. अशा आमच्या मीनाताई साळवे, कल्याण शहराध्यक्ष नीता मोडगरे आणि डोंबिवली शहराध्यक्ष वैशाली सावडेकर तसेच आमच्या कार्याध्यक्ष प्रमिलाताई साळवे आणि आमचे डोंबिवली शहराचे कार्याध्यक्ष सतीशजी पवार, तुकारामजी पवार हे संपर्क प्रमुख आहेत जिल्ह्याचे. तसेच आमचे वसंतजी टेकाळे, भीमराव डोळस अशा अनेक शेकडो कार्यकर्त्यांच्या आज उपस्थितीमध्ये माझी ही पुन्हा नेमणूक करण्यात आलेली आहे. कारण माझ्यावरती जो पक्षाने विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला अनुसरून माझी केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने आज डोंबिवली शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुन्हा. आणि ती पुन्हा नियुक्ती याच्यासाठी करण्यात आलेली आहे की माझं जे समाजामध्ये योगदान आहे, माझं रिपब्लिकन पक्षामध्ये जे योगदान आहे, पॅन्थर चळवळीमधून आम्ही जे काम करत आलो आहोत आणि त्या पॅन्थर चळवळीतून जे कामाचं रूप आहे ते रूप पाहून माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनीच वरून आदेश दिलाय की किशोरजी मगरे साहेबांना कुठल्याही पदावरून काढण्यात आलेलं नाही असं मला फोन करून सांगितलं आहे साहेबांनी आणि त्यानुसार आज माझी पुन्हा नियुक्ती करण्यात आली. जर कोणी अफवा जर पसरवत असेल तर त्या अफवेवर कोणीही बळी पडू नये. कारण समाजामध्ये ज्याचं योगदान असतं त्याला पुन्हा लोक स्वीकारतात आणि त्याच पद्धतीने मला पुन्हा स्वीकारण्यात आलेलं आहे. इथे एवढंच बोलून मी थांबतो. जय भीम. काही लोक जे चळवळीमध्ये आले सुभाष आंबोरे काय नाव त्यांच्यामध्ये ते आलेले आहेत, ते दलाली करत पक्षामध्ये आलेले आहेत. परंतु तो जरी ॲडव्होकेट स्वतःला असतील तर त्यांनी असल्या भानगडीत पडायला नको होतं. मी माझ्यासारखं अनेक आयुष्य चळवळीमध्ये घातलेलं आहे. मी मुलीचा मराठवाड्यातून आलेलो आहे. गेले 40 वर्षे आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली या कल्याण डोंबिवलीमध्ये गोरगरिबाचे प्रश्न सोडत असताना जाणून बुजून माझ्यावरती अशा प्रकारच्या शिंतोडे उडवण्याचं काम प्रल्हादजी जाधव यांनी स्वतः बसून, खरं तर जाधव साहेब हे मोठे नेते असताना त्यांनी अशा प्रकारच्या चुका करायला नको आहोत. कार्यकर्त्याला सांगणं याच्या विरोधात केस कर, त्याच्या विरोधात केस कर, त्याला अमुक धमुक, हे पक्षाचं काम नाही. पक्षाचं काम शोषित वंचितांना न्याय देणं आहे, गोरगरिबांच्या प्रश्नाला जाणीव करणं आहे. पक्षाला मजबूत करण्यासाठी आपण सगळ्याची शक्ती एकत्र लावली पाहिजे. आणि मी आपल्या या माध्यमातून आज आमचे मित्र जुने डोंबिवली शहराचे अध्यक्ष भाई किशोर मगरे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गेले 2 वर्षापूर्वी ते शहराध्यक्ष होते आणि आता शहर जिल्हा कार्यकारिणी आणि केंद्रीय कमिटीनं आणि आम्ही सर्व ठाणे प्रदेश कमिटीनं त्यांना पुन्हा 5 वर्षे हा ठराव या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने करून पुढील 5 वर्षात त्यांना काम करण्याची संधी दिलेली आहे. आणि आता त्यांच्याबद्दल कोणी कुठल्या प्रकारच्या अफवा पसरत असेल तर त्यांच्यावर त्या ईश्वर जनतेने ठेवू नये. त्यानंतर कोणी अशा प्रकारचे स्वतःला ते पद लावत असतील तर पक्षी नियमानुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई करून त्यांना कोर्टात नोटीस देऊ आणि त्यांना योग्य ती सल्ला देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. आणि या ठिकाणी आता कोणी पक्षाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची
अवचर भाषामध्ये भाषा वापरू नये अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आदरणीय नेते आपले आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्षाला त्यांच्या आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये एक सक्षम करण्यासाठी आपल्याला सर्वांना बरोबर घेणं आहे. युवा पिढीला आपल्याला संधी देणं आहे, युवा युतीला संधी देणं आहे, महिलांना संधी देणं आहे आणि भविष्य काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचा कल्याण महापालिकेवरती निळा झेंडा कसा फडकेल यासाठी आम्ही आमची भाजप आणि सेनेबरोबर युती आहे त्यांच्याबरोबर आम्हाला त्या संधीचा फायदा घेता आला नाही या आमच्या आपसातल्या वैयक्तिक भांडणामुळे आणि त्यामुळे यात आमची 5 वर्षाची महापालिका आमच्या हातातून गेलेली आहे. परंतु या ठिकाणचे आमचे आदरणीय खासदार असतील, आदरणीय आमचे रवींद्र चव्हाण या ठिकाणी असतील, आम्ही पुढेही त्यांना मागणी करतोय की आमच्या रिपब्लिकन पक्षाला आम्हाला काही समित्यांचा वाटा मिळावा अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणातून आपल्याला माध्यम करतो आहे. भविष्यात आम्ही आमची ताकद या ठिकाणी शहरात लावू आणि रिपब्लिकन पक्षाचा महापालिकेवरती युतीच्या माध्यमातून आपलाही झेंडा निळा फडकेल अशा प्रकारचं आव्हान करतो. इथं थांबतो. जय भीम जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि कुगड़े आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संजय जाधव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. मानी कुगड़ा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मानी कुगड़ा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मानी कुगड़ा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.